शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण दोन महत्त्वाच्या विषयावर आनंदाची आणि उपयोगी माहिती जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना. दोन योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी मोठी दिलासा देणाऱ्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता शेतकरी बांधवांनो इथे पहा, नंबर 1 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान. ही योजना भारत सरकारकडून देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच की देशभरात सर्व पात्र शेतकरी बांधवांसाठी ही योजना सुरू करण्यामध्ये आली आहे. आता या योजनेची किती रक्कम मिळते? वर्षाला 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये 2,000 प्लस 2,000 प्लस 2,000 थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा. म्हणजेच की वर्षाला 6,000 रुपये मिळतात आणि तुम्हाला दरवेळी 2,000 रुपये असा हप्ता मिळतो. आता हप्ता कधी मिळणार? आता इथे पहा, हप्ता नेमके तुम्हाला कधी जमा होणार? साधारणपणे एप्रिल, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मार्च आणि फेब्रुवारी 2026 यामध्ये तुम्हाला जमा केला जाणार आहे. प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 थेट खात्यात जमा होतात. नंबर 2 नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आता नमो शेतकरी विषय पाहूयात. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. ही योजना पीएम किसान योजनेला पारक आहे. या योजनेमध्ये किती रक्कम मिळणार? तर वर्षाला 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये 2 + 2 + 2 थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा. म्हणजे नेमके एकूण किती लाभ? जर आपण 2 योजनेसाठी पात्र असाल तर पीएम किसान 6,000 रुपये, नमो शेतकरी 6,000 रुपये, एकूण वर्षाला 12,000 थेट खात्यात. ही रक्कम बियाणे, खाते, औषधे, शेतीची मशागत किंवा इतर गरजेसाठी मदत शेतकरी बांधवांसाठी ठरते. पुढील हप्ता नेमके कधी? शेतकरी बांधवांना पुढील हप्ता कधी मिळणार आहे? नमो शेतकरी योजनेचा 22वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमके कधी मिळणार आहे? हप्ता जमा होण्यापूर्वी तुमची ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे. बँक खाते सक्रिय असावे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो या पूर्ण गोष्टींचा तुम्हाला पूर्णपणे हे करायचं आहे की तुमचं पूर्ण आहे की नाही तपासून घ्यायचं आहे. जर सर्व कागदपत्रे योग्य असतील तर हप्ता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होतो. आता या जिल्ह्यात नमो आणि पीएमचा हप्ता वितरित. सर्व पूर्णपणे जिल्ह्यांची यादी आलेली आहे. आता इथे पहा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या जिल्ह्यामध्ये वितरित केला जाणार आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. आता शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देखील नमो आणि पीएमचा हप्ता आजपासून वितरित होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.